राहुरी येथे महापुरुषाच्या झालेल्या पुतळा विटंबनेनंतर कुठेतरी हिंदुत्ववादी संघटना शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत आणि जो समाजकंटक आहे, जो आरोपी आहे, याला अटक करावी या मागणीसाठी सगळेजण आक्रमक झालेले दिसत आहेत। खरं तर काल दिवसभर आंदोलन सुरू होतं। आज देखील राहुरी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे। मी आता राहुरीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि आपण जर आता इथं चित्र बघितलं तर सगळ्या ज्या आस्थापना आहेत किंवा जे सगळे व्यवसाय आहेत हे सकाळपासूनच बंद असलेले दिसत आहेत। केवळ अत्यावश्यक सेवा वगळता मेडिकल असतील, हॉस्पिटल असतील हे फक्त सुरू आहेत आणि बाकी इतर सगळे जे व्यवसाय आहेत ते बंद आहेत। बुवा सिंध बाबा तालीम या ठिकाणी काल महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली। त्यानंतर कुठेतरी शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावरती उतरलेल्या होत्या। आरोपीवरती गुन्हा देखील झालेला आहे। अज्ञात आरोपीवरती मात्र अजूनही आरोपीला अटक होत नाहीये। त्यामुळं कुठेतरी आरोपीला लवकरात लवकर अटक केली जावी या मागणीसाठी आज देखील हे आंदोलन केलं जात आहे। आपण जर बघितलं तर दुसरीकडे बुवा सिंध बाबा ही जी तालीम आहे त्याच शेजारी बुवा सिंध बाबा मंदिर आहे जे हिंदूंचं आस्थेचं ठिकाण आहे। मात्र विशिष्ट समाजाकडनं यावरती दावा केला जातोय, वक्फकडे याची नोंदणी केली गेली आहे। त्यामुळं तो विषय देखील प्रकर्षाने आता समोर येताना दिसतोय आणि त्या दृष्टीने देखील आज हिंदुत्ववादी संघटना या बुवा सिंध बाबा मंदिरामध्ये महाआरती करणार आहे आणि त्या ठिकाणची जी शेजारी असलेली जी मस्जिद आहे ही पाडली जावी, अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडलं जावं ही मागणी जोर धरताना दिसते। त्यामुळे एकीकडे पुतळा विटंबन प्रकरणी आरोपीला अटक केली जावी ही मागणी आणि त्याचबरोबर बुवा सिंध बाबा मंदिराचा ताबा हिंदूंना मिळावा यासाठी राहुरीकर आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत। हरीश दिपोटे, न्यूज 18 लोकमत, राहुरी, अहिल्यानगर।